बसल्या आहे, साऱ्या आजारी पडल्या। मोदी सरकार म्हणते नर नारी शक्ती आहे म्हणते, आम्ही इथं शक्ती दाखवायला आलो। घेऊन राहिलं नाही, इथं बिमार पडून राहिले, कोणी पायाच्या मरणाच्या उभे आहे, तरी प्रशासन दखल घेऊन राहिलं नाही, खाणं पिणं नाही, काहीच नाही। आहे नाही इथं आमची शेती प्रकल्प गेली आहे, तरी हे लोक अजिबात आमच्याकडे लक्ष देऊन राहिलेलं नाही आहे। इतके दिवस झाले, आता 5 दिवस झाले येऊन बसलो आहे, कोणी इथं भरून राहिलं, पाणी सुद्धा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि इथून सुद्धा जाणार नाही। बरो तिकडे काही बरो सरकार म्हणते, मेरा परिवार म्हणते, सारा परिवार इथं जमला आहे, सारे बिमार पडून राहिले। त्या सरकारनं आम्हाला न्याय द्या, नाही तर आम्ही इथून उठणार नाही, इथंच राहू। माझं नाव सौ सुमन श्रीरामजी घोरपडे आहे, मुक्काम पोस्ट कांदस वाटोडा, तहसील वरुड, जिल्हा अमरावती येथील मी रहिवासी आहे। माझ्या गावामध्ये डाबी प्रकल्प हे धरण झालेलं आहे, त्या डाबी प्रकल्पामध्ये 750 हेक्टर जमीन आहे। त्या जमिनीची मी एक भागीदार 4 एकर शेत म्हणून माझं शेत गेलेलं आहे। माझ्या कुटुंबात एकूण 5 व्यक्ती आहे। त्या शेतीतलं उत्पादन काढून आमचं उदरपोषण होत होतं। या भ्रष्टाचारी सरकारनं, जलसंपदाच्या सरकारनं आमचे शेत हिसकावून घेतले। त्यामध्ये आमच्या गावाचे काही 4-5 एजंट मगरग्रस्त होऊन बसलेले आहेत। त्यांनी आम्हाला धमकी देऊन, तुम्ही जर शेत दिलं नाही तर तुम्हाला शेती मिळणार नाही आणि त्यांच्या मोबदल्यात ते पण मिळणार नाही। या भीतीपोटी आम्ही सरळ खरेदी करून दिल्या। 1894चा कायदा अस्तित्वात असताना 2006चा GR आम्हाला सरकारने फक्त 2 लाख 3 लाख या एकराने पैसे दिले। झाडाझुडपासहित आमची सगळी संपत्ती हिसकावून घेतली आणि तिथे प्रत्येकाला एकाला बोलावून आमचं खरेदी पत्रक तयार करून त्यामध्ये असं लिहिलं की तुम्हाला सरळ खरेदीची खत देत आहे आणि तुमच्या मुलाला एका शैक्षणिक नोकरी देत आहे। अद्यापर्यंत आम्हाला नोकरी मिळाली नाही आणि आमची कोणतीही कोर्टात जाण्याची सरकारने आमच्याजवळ ठेवलेली नाही। आम्ही गेल्या 7 वर्षापासून पहिलं आंदोलन कलेक्टर ऑफिसवर 4 दिवस उघड्यावर केलं। त्यानंतर 38 दिवस कलेक्टर ऑफिसच्या समोर 38 दिवसाचं आंदोलन केलं, त्यामध्ये मी सहभागी होती। त्यानंतर 11 दिवसाचं आंदोलन यशवंत स्टेडियम मध्ये केलं, तिथं आम्ही उपाशी तापाशी राहून आमचं मनोगत व्यक्त केलं, आमच्या हाल अपेक्षा सहन केल्या। तेव्हा एकही नेता आमच्यापर्यंत आलेला नाही। त्यानंतर आम्ही 7 जून रोजी 7 डिसेंबरपासून 13 डिसेंबरपर्यंत आंदोलन पायदळ लॉंग मोर्चा काढला आणि तोही सरळ नागपूरच्या थेट विधान मंडळावर काढला। त्यावेळी नागपूरला त्यावेळी अजितदादा पवारची आम्ही गाडी अडवली नारायण स्टेशनवर, ते आमच्यातून पळून गेले, आम्हाला धक्काबुक्की खावी लागली। आमचे हाल अपेक्षा पाहून त्यांच्या डोळ्यात अजूनही पाणी येत नाही। हे शासन प्रशासन काय करत आहे? देवेंद्र फडणवीस म्हणते तुम्ही माझ्या बहिणी आहे, आम्ही तुम्हाला भाऊ मानलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसनं व्याख्यान दिलं की 15 तारखेला तुमचा न्याय अमरावतीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही देऊ। पुढे झोपलाय काय देवेंद्र फडणवीस? एकनाथ शिंदे मेला आहे का? त्याच्या टेम्पीला जा काय आम्ही? आपल्याकडे त्यानं दरवाजा बंद केला आणि आमच्या समस्या आमचे लेकरं वनवन फिरत आहे, बेरोजगार झालेले आहे आणि आम्ही तिथं जात असताना कलेक्टर साहेब एक तासाच्या अवधीत काही मंत्र्यांसोबत बोलत असताना आम्ही इथे बाहेर बसलेलो आहोत। आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ह्या आहे की आता आमचं शेवटलं हे 5 दिवसाचं महामरण उपोषण आहे। त्या उपोषणामध्ये आम्ही तिथे स्थावर झालेला आहोत। आमच्या काल तब्येती खराब झाल्या, निर्णय दवाखान्यामध्ये आमची दखल नाही घेतली। त्यांनी सांगितलं की तुम्ही जास्त बोलता म्हणून तुमची तब्येत खराब होते आणि आज आम्ही या उपासमारीच्या दिवसात आम्ही रस्त्यावर आमचं जीवन घालवित आहे। याची दखल महाराष्ट्र शासनानं, राज्य सरकारनं आणि विधानसभेचे सर्व कार्यकारी विधिमंडळानं, आमदार असो, खासदार असो की राज्यपाल असो, या कोणीही आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही पुढच्या येत्या इलेक्शनमध्ये बहिष्कार घालू आणि त्यांच्यापर्यंत जर ते आमच्या घरी आले तर आम्ही त्यांना चपलीनं मारू, हीच माझी विनंती आहे।